नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोव्याहून यादवाडला सिमेंट फॅक्टरी करता खडी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील ट्रान्सफॉर्मरला धडकून तो पलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळी 8च्या सुमारास KA-22T9363 या क्रमांकाचा ट्रक गोवा येथून खडी घेऊन यादवाड येथील सिमेंट फॅक्टरीला जात होता. हा ट्रक बेळगाव येथील मुतगा या गावी आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला व रस्त्याशेजारील ट्रान्सफॉर्मरला हा ट्रक धडकला. घटनेनंतर लागलीच ट्रक चालक व इतर वाहनातून वेळीच बाहेर पडले. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस सरकारच्या महत्वाकांक्षी युवा निधी योजनेसाठी येत्या मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर पासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होत आहे. याकरिता पदवीधर सेवा सिंधू पोर्टलद्वारे अर्ज दाखल करू शकतात, असे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. 2023 सालचे उत्तीर्ण विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. मात्र उत्तीर्ण होऊन 180 दिवस पूर्ण झालेल्या व नोकरी न मिळालेल्या बेरोजगार पदवीधर आणि डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र आहेत. डिसेंबर 26 पासून सेवा सिंधू पोर्टलद्वारे या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत असून 2024 जानेवारी पासून ही योजना लागू होणार आहे. 2023 साली उत्तीर्ण झालेल्या आणि 180 दिवसापर्यंत कोणतीही नोकरी न मिळवलेल्या पदवीधर बेरोजगारांना मासिक ₹3,000 तर डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या बेरोजगारांना ₹1,500 बेरोजगारी भत्ता मिळणार आहे. शासकीय व खासगी क्षेत्रात सेवारत स्वयंरोजगार किमान 6 वर्षापेक्षा कमी दिवस कर्नाटकात वास्तव्य करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या युवा निधीचा लाभ मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. लोकमान्य प्रीमियर लीग 2023च्या बेळगाव येथील युनियन जिमखाना येथे चालू असलेल्या आजच्या दुसऱ्या दिवशी तरुण भारत बेळगाव संघ विरुद्ध मडगाव रिजन यांच्यात झालेल्या सामन्यात बेळगाव संघाने विजय मिळवला. रत्नागिरी व सांगली रिजन विरुद्ध पुणे रिजन यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे संघाने विजय मिळवला. सावंतवाडी रिजन विरुद्ध कॉर्पोरेट संघ यांच्यात झालेल्या सामन्यात सावंतवाडी संघाने विजय मिळवला. मुंबई रिजन विरुद्ध कोल्हापूर रिजन यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई रिजनने विजय मिळवला. तरुण भारत बेळगाव संघ विरुद्ध मॅनेजमेंट संघ यांच्यात झालेल्या सामन्यात तरुण भारत बेळगाव संघाने विजय मिळवला. तसेच पुणे रिजन विरुद्ध मापसा संघ यांच्यात झालेल्या सामन्यात मापसा संघाने विजय मिळवला. उद्या 8 संघांमध्ये चुरशीची लढत होणार असून उपांत्य फेरी व अंतिम सामना रंगणार आहे. चित्तूर राणी चन्नम्मा ते आरटीओ सर्कल रोडवरील JMFC न्यायालयाच्या शेजारी असलेले ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने पुन्हा समस्या निर्माण झाली. पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे शनिवारी सकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकिंग मशीनद्वारे ते ड्रेनेज खुले करण्याचा प्रयत्न केला. 3 ते 4 चेंबर ब्लॉक झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. बराच उशीर प्रयत्न करून ते चेंबर खुले करण्यात आले. बेळगाव शहरातील बस सेवेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी KSRTC डेपो प्रभारी संजू भोसले यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. राज्यात काँग्रेस सरकारने शक्ती योजना जारी केल्यानंतर बसेसमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वेळेवर बसेस मिळत नाहीत. त्यामुळे जादा बसेस उपलब्ध कराव्यात. बस तुडुंब भरत असल्याने बसेस थांब्यावर थांबत नाहीत. सिग्नलच्या ठिकाणी व इतर कोणत्याही ठिकाणी थांबतात. बसमध्ये गर्दी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना जागा मिळत नाही. यापुढे बसेस कुठेही रस्त्यामध्ये थांबल्याच्या निदर्शनास आल्यास वाहतूक पोलिसांकडून बस चालकांना ₹1,000 दंड आकारण्यात यावा, अशी ही मागणी त्यांनी केली आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिकपणा ठेवावा. सरकारी काम जनतेचे काम आहे. यासाठी तत्पर सेवा देऊन सरकारचे नाव उज्ज्वल करावे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूरू येथील कर्नाटक रस्ते सेवा विकास KRDCL निगम मध्ये विविध कारणांनी रिक्त झालेल्या पदांवर अनुकंपा आधारावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना हक्कपत्रे देताना ते बोलत होते.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उत्तर प्रदेश ग्राम शुक्रताल मुझफ्फरनगर येथील ज्येष्ठ नागरिक विक्रम बेताल यांनी अखंड हिंदुस्थान या संकल्पने हेतू उत्तर प्रदेश येथील शुक्रताल या गावापासून बेळगाव कर्नाटक पर्यंत सायकल प्रवास पूर्ण केला आहे. आपल्या पत्नीच्या निधनानंतर घरी एकटे राहण्यापेक्षा देशसेवेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांना सुरुवातीपासूनच अखंड हिंदुस्थान याबद्दल मनामध्ये जिद्द आणि स्वप्न होते. लवकरात लवकर आपला हिंदुस्थान हे अखंड हिंदू राष्ट्र बनावे यासाठी भारतातील सर्व गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी आपला माथा टेकला आणि प्रार्थना केली आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ही आपली सायकल फेरी जैन मुनींच्या हत्येविरोधातही काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी बेळगावात आल्यानंतर सांगितले. पाटील गल्लीतील व्ही किड्स कॉन्सेप्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कमांडो ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. यावेळी विंडो जम्पिंग आणि स्नेक हँडलिंग यांचे प्रात्यक्षिक सादर करताना इन्स्ट्रक्टर सुभेदार बुटा सिंग म्हणाले, बेळगाव परिसरातील कमांडोंसाठी लागणाऱ्या पोषक हवामानामुळे येथे कमांडो प्रशिक्षण केंद्र बनवले आहे. हा अभ्यासक्रम 5 आठवड्यांचा असतो. या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रथमच कमांडो प्रशिक्षण कसे दिले जाते याची माहिती मिळाल्याने सोबत आलेल्या पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसून आले. ॲडव्होकेट युनायटेड 11 पुणे व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील DM पाटील, ॲडव्होकेट RP पाटील, ॲडव्होकेट CB बागेवाडी यांनी शुभेच्छा दिल्या. ॲडव्होकेट मारुती कामण्णाचे यांनी या खेळाडूंना प्रथमोपचार किट दिले. पुणे येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून 100 संघ दाखल होत आहेत. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या वकील संघालाही आमंत्रण देण्यात आले आहे. NCCला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नॅशनल कॅडेट कॉर्प्स द्वारा आयोजित वीर नारी मेगा सायक्लोथॉन 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रॅलीचे आयोजन संपूर्ण देश दक्षिण ते उत्तर व पूर्व ते पश्चिम पर्यंत DGNCC ने केले आहे. याची सुरुवात 8 डिसेंबर 2023 रोजी कन्याकुमारी येथून करण्यात आली. यामध्ये 13 NCC विद्यार्थिनींबरोबरच 2 ऑफिसर्स आहेत व इतर 7 जणांचा सहभाग आहे. हे 15 जण आज सकाळी 5:30 वाजता गोव्याहून निघून दुपारी 4 वाजता बेळगाव येथे पोहोचले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. देशाच्या अभेद्य महिला शक्तीचे प्रदर्शन करून भारताच्या विकासाचा आणि प्रगतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा या रॅलीचा उद्देश आहे, असे रॅलीत सामील झालेल्या कॅडेट रिद्धीने सांगितले. शेतकरी संघटना ऊस दरासाठी अडल्याने महाराष्ट्रातील साखर कारखाने यंदा 1 महिना उशिराने सुरू झाले आहेत. परिणामी गाळपातही हे कारखाने कर्नाटकातील कारखान्यांपेक्षा मागे पडले आहेत. कर्नाटकातील कारखान्यांनी गेल्या 2 महिन्यात अर्ध्याहून अधिक गळीत हंगाम उरकला आहे. यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कमी अवधीमध्ये अधिक ऊस गाळपाची घाई असल्याचे चित्र आहे. सध्या केळीचे दर समाधानकारक आहेत. केळींना देशांतर्गत बाजारात 16,000 ते 17,500 रुपयापर्यंत टनाला दर मिळत आहे. तुलसी विवाहानंतर असणारे विवाह मुहूर्त व सध्या सुरू असणारा मार्गशीर्ष महिना यामुळे केळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.